उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रोह्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन, कोट्यावधीच्या निधीची तरतूद, खासदार सुनील तटकरे, आदिती तटकरे यांची उपस्थिती, कार्यक्रमस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज रायगड जिल्ह्यातील रोह्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रोहा अष्टमी नगर परिषद विकास कामांचा भूमिपूजन व शुभारंभ पार पडला। कुंडलिका नदी किनारा येथे विविध ठिकाणी पूर संरक्षण भिंत बांधकाम व नदी संवर्धनाची विविध कामे, कुंडलिका नदी संवर्धन गार्डन येथे खाऊ गल्ली विकसित करण्याचे काम, कुंडलिका नदी संवर्धन गार्डन येथे शिवसृष्टी शिल्प उभारणीचे काम, स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे ब्लड बँक अद्ययावत करणे, श्री दहावीर महाराज मंदिर येथे भक्ती निवास नूतनीकरण व इतर विकास कामे यांचे भूमिपूजन व शुभारंभ करण्यात आला। यावेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्षा वनश्री शेडगे आदी सह मान्यवर उपस्थित होते। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। काय भावना आहे? उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि दादांच्या नंतर आज पहिल्यांदाच रोह्यामध्ये आलेले आहे। मन अतिशय भावनिक झालेलं आहे, कारण याच्यापूर्वी आदरणीय दादांशिवाय त्यांचे परममित्र आदरणीय सुनील तटकरे यांनी कार्यक्रम घेतलेलेच नव्हते आणि आज त्यांनी तोच पायंडा मलाही इकडे बोलून पुढे तसाच सुरू ठेवलेला आहे। आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आज इथल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन झालेलं आहे आणि मी कार्यक्रम केलेला आहे। सोनं खरेदी करू नका असं आवाहन आहे ते पंतप्रधानांनी केलेलं आहे। सोनं खरेदी करू नका। सध्या आता महाराष्ट्रात डिझेलचा वापर कमी करण्यात वाढलेला आहे, यासाठी एखादा कठोर कायदा झाला पाहिजे का? दुर्दैवी निधन झालं। आज जिल्हा परिषदेमध्ये आम्ही सगळेजण सत्यवृत्तीवर उपाध्यक्ष असतील, समाज कल्याण सभापती असतील, सुधा घारे असतील, आम्ही सर्वांनी मिळून त्याला प्रचंड मेहनत घेतली आणि दादांच्या नावलौकिकेला साजेल असं या जिल्ह्यामध्ये यश मिळवण्यामध्ये आम्हाला यशस्वीता मिळाली। नगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही यश त्या ठिकाणी मिळू शकलो। त्याच्यातून आज संपूर्ण जिल्हा आपल्या स्वागतासाठी एवढ्यासाठी झाला की दादांची ऋण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे। आज आपल्या नेतृत्वाखाली उद्याची दिशा घेत काम करण्याचा आत्मविश्वास घेऊन आम्हाला सर्वांना यशस्वीपणाने पुढची वाटचाल करायची आहे। त्यासाठी आम्ही सगळेजण वचनबद्ध आहोत। एवढं त्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो आणि मला विश्वास आहे आजची सुरुवात आहे बहिणींची असते। मी सांगितलं की त्या दिवशी बारामतीमध्ये म्हटलं, आता बंगालमध्ये जरी परिवर्तन झालं तरी ममताजींची ओळख ममता दिदी म्हणून झाली। मायावती मुख्यमंत्री राहिल्या, त्यांची ओळख बहीण मायावतीची झाली। जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या, त्यांची ओळख अम्मा म्हणून त्या ठिकाणी झाली। महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रतिभाताईंपासून सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये नेतृत्व त्या ठिकाणी निर्माण केलं। राज्यातल्या आणि देशातल्या पहिल्या बहिणी कोण आहेत तर त्या सुनेत्रा वहिनी आहेत। त्याचा आम्हाला अंतःकरणापासून अभिमान त्या ठिकाणी आहे। वहिनीचं नातं, वहिनीचं प्रेम, दूरदृष्टी, कुटुंब वसलपणा आणि उद्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला यशस्वीपणाने वाटचाल करायची असेल तर या मनोनिग्रहातून वाटचाल करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या सोबतच आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी वाटचाल करणार आहोत। तेच प्रेम, तेच आशीर्वाद
तीच ताकद आम्हाला सर्वांनाच विकासामुख काढण्यासाठी सतत मिळत राहावी एवढीच अपेक्षा, एवढ्याच भावना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपले अंतकाळापासून माझ्या रायगड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि आता ही सुरुवात आहे. या पुढे रायगड जिल्ह्यामध्ये आम्हा सर्वांच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभही महिने आपल्याला करायचा आहे आणि त्याचं लोकार्पणही दादांसारखंच आपल्यालाच करायचं आहे. याच पद्धतीने भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या अंतकाळापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.